नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्राचा विषय आहे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2026-27चे आयोजन करण्याबाबत. तर अतिशय महत्त्वाचं पत्र आहे हे. राज्यातील सर्व उपसंचालक, प्राचार्य, डाएट, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक आणि प्रशासनाधिकारी या सर्वांच्या माध्यमातून शिक्षक आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावेस यासाठी हे पत्र निर्गमित केलेलं आहे. तर पत्राच्या विषयानुसार राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक आणि अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना आणि विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरता तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्व स्तरातील शिक्षक आणि अधिकारी यांच्या या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी याप्रमाणे देखील परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येतात. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा यावर्षीसुद्धा आयोजित करण्यात येत आहे आणि या स्पर्धेसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, बदललेला अभ्यासक्रम, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, निपुण महाराष्ट्र, अध्ययन निष्पत्ती इत्यादी क्षेत्रातील विषयांवरील नवोपक्रम हाती घ्यावेत. या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2026-27चे पुढील 7 गटात आयोजन करण्यात येत आहे. तर राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे एकूण 7 गट आहेत. पहिला गट आहे पूर्व प्राथमिक गट. या गटामध्ये अंगणवाडी कार्यकर्ती, सेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका हे सहभागी होऊ शकतील. दुसरा गट जो आहे तो आहे प्राथमिक गट, ज्याच्यामध्ये पायाभूत स्तर, NEP-नुसार पायाभूत स्तरामध्ये अंगणवाडी आणि पहिली दुसरी पण येतं, म्हणून इथे फक्त पहिली दुसरीला शिकवणारे प्राथमिक शिक्षक किंवा पहिली दुसरीच्या वर्गावर नवोपक्रम करीत असलेले प्राथमिक शिक्षक प्राथमिक गट पायाभूत स्तर 1 ते 2 मध्ये भाग घेऊ शकतील. आणि त्यानंतर पूर्व तयारी स्तर आहे प्राथमिक गटातच, त्याच्यात प्राथमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक हे 3री ते 5वीच्या वर्गाच्या अनुषंगाने याच्यात सहभागी होऊ शकतील. प्राथमिक गट पूर्व माध्यमिक स्तर आहे. प्राथमिक पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापकसुद्धा याच्यात सहभागी होऊ शकतील 6वी ते 8वीच्या अनुषंगाने. नंतर माध्यमिक गट आहे, ज्याच्यामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक याच्यामध्ये 9वी ते 12वीला शिकवणारे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक हे सुद्धा सहभागी होऊ शकतील. 6वा गट आहे विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती आणि शिक्षकेतर कर्मचारी हा गट आहे. आणि 7वा गट आहे अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी, ज्याच्यामध्ये 7व्या गटामध्ये केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, डाएटचे अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व डाएट प्राचार्य हे सर्व अधिकारी जे आहेत ते याच्यात सहभागी होऊ शकतील. प्रस्तुत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जी आहे ती पहिल्या टप्प्यात 1 ते 5 साठी जे स्तर आहे त्याच्यात जिल्हा स्तरावर आणि गट क्रमांक 6 आणि 7 म्हणजे हे 2 गट जे आहेत ते प्रादेशिक विद्याप्राधिकरण स्तरावर म्हणजे विभाग स्तरावर घेण्यात येतील. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांना सहभागी घेण्यासाठी प्रेरित करण्यात यावे असे याच्यात म्हटले आहे. यासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालविकास आणि नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्याशी सुयोग्य समन्वय साधावा असे याच्यात म्हटलेलं आहे. आणि अंगणवाडीच्या पर्यवेक्षिकांनी, कार्यकर्ता, सेविकांसाठी सुद्धा गट असल्यामुळे या ठिकाणी स्पर्धेत सहभागासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ICDSला सुद्धा याच्यात सहभागी करून घेणं अपेक्षित आहे. तर या स्पर्धेसाठी जे काही गट आहेत त्या गटानुसार संबंधित सहभागी व्यक्तींना या ठिकाणी अवगत करणं आवश्यक आहे. प्राचार्य डाएटच्या माध्यमातून या कार्यालयातील नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी एका अधिकाऱ्याला दिली जाईल आणि त्यानुसार पुढील कामकाज होणार आहे. प्रस्तुत स्पर्धा 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी माध्यमासह इतर सर्व माध्यमातील शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. इतर माध्यमातील स्पर्धकांनी आपला नवोपक्रम अहवाल जो असेल तो मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये सादर करणं आवश्यक आहे. तसंच जे आपल्या अधीनस्थ सर्व अधिकारी असतील, शिक्षक असतील, केंद्रप्रमुख असतील, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका या सर्वांना या संदर्भात माहिती व्हावी आणि त्याचं माहितीपत्रकसुद्धा निदर्शनास आणणं अपेक्षित आहे. सोबत माहितीपत्रकसुद्धा दिलेलं आहे. तर या दृष्टीने हे वाचन करून सर्वांनी सहभाग घेणं अपेक्षित आहे. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठीची लिंक येईल त्या लिंकवर वेळापत्रकानुसार माहिती भरणं आवश्यक आहे. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे संभाव्य वेळापत्रकसुद्धा सोबत दिलेलं आहे. माननीय सहसंचालक SCRT पुणे यांचं हे महत्त्वपूर्ण पत्र आहे. जर आपण माहितीपत्रक पाहिलं तर या माहितीपत्रकामध्ये सविस्तर गट दिलेले आहेत. त्या नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे काय असावीत ते दिलेलं आहे.
नवोपक्रम अहवाल लेखन कोणत्या मुद्द्यानुसार केलं जावं हे सर्व मुद्दे आहेत. ज्याच्यात नवोपक्रमाचं शीर्षक आहे, गरज, महत्त्व आहे, उद्दिष्टे आहेत, नवोपक्रमाचं नियोजन आहे, नवोपक्रमाची कार्यपद्धती आहे, त्याची यशस्वीता किंवा फलनिष्पत्ती आहे, समारोप आणि संदर्भ परिशिष्टे. अशा प्रकारे हा नवोपक्रम लिहिणं अपेक्षित आहे. यासाठी स्पर्धेसाठी पात्रतेच्या ज्या अटी आहेत त्यासुद्धा दिलेल्या आहेत. ते इयत्ता 1 ते 12वीला शिकवणारे जे शिक्षक आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, इतर स्थानिक स्वराज्य संस्था, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील सर्व शिक्षक याच्यात सहभागी होऊ शकतील. माध्यमिक शाळांमध्ये जे 6वी ते 8वीला शिकवणारे शिक्षक आहेत ते प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातील. ICDSच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे. DLED विद्यालयातील अध्यापकाचार्य आणि शिक्षण क्षेत्रातील जे अधिकारी ज्याच्यात केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी शिक्षण, गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य डाएट हे सुद्धा स्पर्धेत भाग घेऊ शकतील. स्पर्धा जी आहे ती या सर्व स्तरावर वेगळ्या पद्धती होणार आणि सर्व सहभागी होऊ शकतील. स्पर्धक सध्या SCRT किंवा प्रादेशिक विद्याप्राधिकरण RA किंवा डाएटमध्ये जर विषय सहाय्यक असतील किंवा डाएट अंतर्गत विषय साधन व्यक्ती असतील तर ते सुद्धा सहभागी होऊ शकतील. सन 2024-25 पासून मराठी माध्यमासह इतर माध्यमातील शिक्षक आणि अधिकारी यांच्यासाठी सुद्धा स्पर्धामध्ये सहभाग अपेक्षित आहे. फक्त जो अहवाल आहे तो मराठी आणि इंग्रजीमध्ये सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धेचे नियमसुद्धा सविस्तर दिलेले आहे. त्यासाठी अहवाल कसा असावा, त्याची रायटिंगचा टाईप कसा असावा, त्याची साईज काय असावी, किती पानाचा असावा, सर्व गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत. त्याच्या सविस्तर मूल्यांकन कसं केलं जाईल यासाठी मूल्यांकनाच्या फेरीसुद्धा याच्यात दिलेल्या आहेत. त्यानंतर साठी गुणांकन जे 100 गुणांचं होणार आहे त्यासाठी सुद्धा सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची कार्यवाही सुरुवातीला जिल्हा स्तरावर सुद्धा होईल आणि त्याच्यात जिल्हा स्तराचे पात्र झाल्यानंतर पुढे जाता येणार आहे. दुसरा टप्पा जो आहे तर तो राज्यस्तरावरील पुरस्कार दिलेले आहेत की प्रत्येक गटामध्ये पारितोषिक आहेत. प्रथम 5 आहेत, उत्तेजनार्थ 2 आहेत आणि सादरीकरण प्रमाणपत्र 3 आहेत. असे प्रत्येक गटातून 7 गटातून सर्व गटांसाठी समान पारितोषिक आहेत. त्याचं संभाव्य वेळापत्रकसुद्धा दिलेलं आहे की 30/10/2026 रोजी जिल्हा समन्वयक यांची ऑनलाईन बैठक होईल. नवोपक्रमाची नोंदणी 2/11 ते 20/11 या कालावधीत होईल. छाननी 23/11 ते 30/11/26 या कालावधीत होईल. त्याचं मूल्यांकनाचं अंदाजित वेळापत्रकसुद्धा पुढच्या काळातलं दिलेलं आहे. 7 डिसेंबर ते 18 डिसेंबर, दुसरी फेरी 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर आणि विभाग स्तरावर सुद्धा त्याच डेट्स आहेत. नंतर राज्यस्तरावर 1 जानेवारी 27 ते 15 जानेवारी 27 या कालावधीत राज्यस्तर फेरी ऑनलाईन होईल आणि ऑफलाईन 18 जानेवारी 27 ते 22 जानेवारी 27 या प्रकारे होणार आहे. अतिशय सविस्तर आणि स्पष्ट असं हे वेळापत्रक आहे आणि हे पत्र पण आहे, सूचनापत्रसुद्धा आहे. या दृष्टीने आपल्या जास्तीत जास्त शिक्षक अधिकारी यांनी याच्यात सहभागी होणं आवश्यक आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण आणि चांगली संधी आहे की राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याकडे असलेले जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे ते राज्यस्तरावर पोहोचण्यासाठी यात सहभागी व्हा आणि बक्षीस नव्हे तर एक नवीन विचार प्रवाहापर्यंत आपण पोहोचाल यासाठी आपण याच्यात सहभागी होऊन एक शैक्षणिक कामामध्ये आपलं सर्वात नवीन कल्पकता आणि सृजनशीलतेला वाव द्या. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.